डोस्याचे वेगवेगळे प्रकार तुम्ही खाल्ले असताल आणि केले असताल. या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने जाळीदार आणि त्याचबरोबर मऊसूद असा नीर डोसा एकदा नक्की करून पहा. सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी काय करू, पटकन काय बनवू, सगळ्यांना आवडेल, पौष्टिक राहील असा पदार्थ तुम्हाला जर बनवायचा असेल तर हा मस्त पदार्थ तुम्ही बनवू शकता. तर त्यासाठी इथे मी इडलीचे तांदूळ म्हणजे जाड तांदूळ जे असतात ते साधारण एक 3 तासापूर्वी भिजत ठेवलेलं होतं. ग्लासभर इतकं तांदूळ भिजत ठेवलेलं होतं. पाणी प्यायचा जो ग्लास असतो तो स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून त्या भरपूर असं पाणी टाकून भिजत ठेवलेलं होतं. छान भिजल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं-थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर 1 ग्लाससाठी साधारण एक वाटीभर इतकं इथे मी खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं. त्यावरची साल काढून जे काळपट साल असते ते काढून मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. म्हणजे आपले जे डोसे आहेत ते छान असं पांढरे शुभ्र होतात. त्यासाठी आपल्याला साल काढून मग यात टाकून घ्यायचं आहे. ओलं खोबरंच वापरा. तर 1 ग्लाससाठी 1 वाटी पुरेसा आहे किंवा अर्धा ग्लास इतका खोबऱ्याचं जे तुकडे आहेत ते घेतलं तरीही चालेल. तर या ठिकाणी या पद्धतीने बारीक असं मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर या ठिकाणी अगदी बारीक जेवढं जमेल तेवढं आणि हे जे पीठ असते थोडंसं पातळच असते. जास्त असं घट्ट ठेवायचं नाही. तुम्ही बघू शकता या पद्धतीने पीठ असं छान बारीक असायला पाहिजे. यामध्ये जर खोबऱ्याचे 1-2 तुकडे असेल तर परत मिक्सरला फिरवून घ्या, काही हरकत नाही. आणि नसेल तर काढून बाजूला ठेवू शकता, कारण डोसा करते वेळेस ते मधात येऊ शकतात. तर या ठिकाणी भरपूर असं पाणी टाकून छान असं पातळ याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे या पद्धतीचं पीठ तयार झालेलं आहे. मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे पिठाला जेवढं मीठ लागते तेवढं टाकून घेतलेलं आहे. झाकण ठेवूया, एक 10 मिनिटासाठी याला मुरवायला ठेवूया. आता यासोबत खाल्ली जाणारी चटणी तर मी खूप वेळेस शेंगदाण्याची चटणी दाखवलेली आहे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये. आज आपण मस्त असा सांबार तयार करून घेऊया साध्या सोप्या पद्धतीने. तर इथे मी शिजवलेलं तुरीच्या डाळीचं वरण घेतलेलं आहे. मीठ हळद टाकून ठेवलेलं होतं. छान असं घोटून घेतलेलं आहे. आता वरण करण्यासाठी कढईमध्ये एक 4 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकून परतून घेतलेला आहे. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो यामध्ये बारीक चिरून यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर ज्यांना चिंच टाकलेलं सांबार आवडत नाही त्यांच्यासाठी या पद्धतीने भरपूर असं टोमॅटो टाकून तुम्ही करू शकता. मुठभर कोथिंबीर आणि मुठभर इथे मी मेथीची भाजी टाकून घेतलेली आहे. ताजी मेथीची भाजी वापरायची म्हणजे चव छान येते. चमचाभर लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काळा मसाला, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड टाकून घेतलेला आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. सगळं मिक्स करून घेतल्यानंतर तेल साईडला सुटू लागतो त्यावेळेस मीठ सुद्धा टाकून घ्यायचंय, वरणाला जेवढं लागतं तेवढं. आणि त्याचबरोबर इथे मी 1 चमचाभर आलं लसणाचं थोडंसं जाडसर असं कुटलेलं ठेचा टाकून घेतलेला आहे. मिक्स करून घेतल्यानंतर शिजून घेतलेलं साधारण एक मोठी वाटीभर इथे मी तुरीच्या डाळीचं वरण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर मी तुरीची डाळ जेव्हा शिजून घेतलेलं होतं तर त्यामध्ये मीठ हळद टाकून घोटून घेतलेलं होतं. तर आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं. 1 चमचा सांबार मसाला टाकून घ्यायचा. सगळं व्यवस्थित मिक्स झालं की थोडंसं तेल साईडला सुटू लागतो त्यावेळेस आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. तर इथे मी साधारण 1 ग्लासभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. सुरुवातीला अर्धा ग्लास, परत अर्धा ग्लास टाकून घेतलेला आहे. सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता याला छान उकळी येऊ द्यायची. छान आता याला साईडला फेस सुटेपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर त्यावेळेस समजायचं आपलं वरण छान असं उकळलं गेलेलं आहे. ज्यांना चिंचेचं सांबार आवडतच नसेल तर त्यावेळेस तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने या पद्धतीचा वापर करून सांबार करू शकता. तर आता याला बाजूला ठेवूया. आपलं पीठ सुद्धा थोडंसं मुरल्या गेलेलं आहे. आता नीर डोसा तयार करून घेऊया. तर याची पूर्ण टेस्ट ओल्या खोबऱ्यावरच अवलंबून असते. ओलं खोबरं वापरलं की छान अशी टेस्ट येते. तर या ठिकाणी आता मी डोशाचा तवा थोडं गरम करायला ठेवलेलं होतं आणि आपल्याला कापडाने किंवा टिश्यू पेपरने यावर तेल थोडंसं छान असं व्यवस्थित पसरून घ्यायचं. छान कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्यानंतर पळीने आपल्याला यावर बॅटर टाकून घ्यायचे आणि तवा थोडंसं सरकून सगळीकडे छान भाजेल या पद्धतीने व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि याच्या कडा सुटू लागले की याला काढून घ्यायचं. एका साईडला भाजून घ्यायचं, कारण हे पातळ असतं त्यामुळे एका साईडला भाजलं तरी काही हरकत नाही. छान असं भाजल्या जातात आणि छान असं मऊसूद असे हे डोसे तयार होतात. तर या ठिकाणी याच पद्धतीने दुसरा डोसा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, तवा जे आहे छान कडकडीत गरम असायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण पीठ टाकतो लगेचच ते शिजल्यासारखं किंवा भाजल्यासारखं दिसायला पाहिजे. इतपत तवा गरम असेल तर आपले डोसे छान होतात. तर या ठिकाणी माझा तवा जे आहे थोडंसं मोठा आहे त्यामुळे सरकवणं गरजेचं आहे. सगळीकडून सरकवलं की छान असं गोल गोल फिरवलं की सगळीकडून भाजला जातो.
इथे आपले पांढरे शुभ्र मस्त मऊ लुसलुशीत असे नीर डोसा तयार झालेला आहे. मस्त चटपटीत सांबार किंवा फोडणीचं वरण आणि त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी. तर ही शेंगदाण्याची चटणी भरपूर वेळेस मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामध्ये दाखवलेलं आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि मस्त मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे असे हे नीर डोसा. एकदा या पद्धतीने नक्की करून पहा, तुम्हालाही आवडेल. सकाळच्या घाई गडबडीत संध्याकाळी हलकं फुलकं खायचं असेल तर मस्त असा प्रकार आहे, नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये आपण भेट